तुम्हाला मिळणार आहेत एकूण 1,01,000 रुपये. मुलीच्या जन्मानंतर 5,000, इयत्ता पहिलीत गेल्यानंतर 6,000, इयत्ता 6वीत गेल्यानंतर 7,000, इयत्ता 11वीत गेल्यानंतर 8,000 आणि वय वर्षे 18 पूर्ण झाल्यानंतर 75,000 असे एकूण 1,01,000. अहो, हे आम्ही नाही तर महाराष्ट्र शासन म्हणतंय. तुमच्या मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतरचा आहे का? तुमच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड आहे तर महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी तसेच त्यांचा जन्मदर वाढवण्यासाठी ही योजना राबवली आहे. काय आहे ही योजना? पात्रता काय? फायदे काय आहेत? पैसे कसे आणि कुठे मिळणार आहेत? सगळ्यात महत्त्वाचं फॉर्म कसा भरायचा आहे पाहूया या व्हिडिओमध्ये. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. दर सोमवारी आम्ही गव्हर्नमेंट स्कीम घेऊन येत असतो. ती मिस होऊ नये म्हणून आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सलोनी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. पहिली मुलगी धनाची पेटी म्हणतात. आता महाराष्ट्रात दुसरी मुलगी ही धनाची पेटी आहे. कशी? सांगते. सुरुवातीला सांगितलं तसं मुलीच्या जन्मानंतर आणि सांगितलेल्या इयत्तेत म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे रक्कम थेट बँक खात्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बँक ट्रान्सफर होणार आहे. आधी पाहूया याचे फायदे काय आहेत. लेक लाडकी योजनेचे फायदे. मुळात मुलींचा जन्मदर आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही स्कीम देण्यात आली आहे. मुलीच्या नावावर 1,00,000 रुपयांचा विमा किंवा फिक्स डिपॉझिट केला जातो. ही रक्कम 18 वर्षानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर काढता येते. ही योजना मुळात मुलींच्या उच्च शिक्षणासाठी फायद्याची आहे. मध्येच तुम्ही पैसे काढू शकत नाहीत. आता बघूया लेक लाडकी स्कीम आहे काय आणि तिचा उद्देश काय आहे. लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची सामाजिक कल्याण योजना आहे जी मुलींच्या जन्मदराला प्रोत्साहन देते आणि त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार देते. ही स्कीम महिला व बालविकास विभाग म्हणजेच WCD, महाराष्ट्र शासन आणि ICDS म्हणजेच इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस या अंतर्गत राबवली जाते. या स्कीम मागे मुख्य हेतू म्हणजे मुलीच्या जन्मानंतरपासून ते 18वे वय होईपर्यंत आर्थिक मदत टप्प्याटप्प्याने बँक खात्यात डीबीटी स्वरूपात देऊन तिचं शिक्षण, संगोपन आणि तिच्या विवाहासाठी आर्थिक आधार देणे. आता कोणत्या टप्प्यात किती पैसे मिळणार आहेत हे पाहूया. मुलीचा जन्म झाल्यावर 5,000, इयत्ता पहिली 6,000, इयत्ता 6वी 7,000, इयत्ता 11वी 8,000, वय वर्षे 18 पूर्ण झाल्यानंतर 75,000 असे एकूण 1,01,000 रुपये. लेक लाडकी स्कीमसाठी पात्र कोण कोण? 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या 1 किंवा 2 मुली असलेल्या, पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना ही योजना लागू आहे. दुसऱ्या प्रसूती दरम्यान जन्मलेल्या जुळ्या मुलींच्या बाबतीत दोन्ही मुलींना योजनेअंतर्गत लाभ मिळत राहतात. परंतु पालकांना नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागते. 1 एप्रिल 2023 पूर्वी जन्मलेल्या मुली आणि त्यानंतरच्या मुली किंवा जुळ्या मुली जर असतील तर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या पालकांवर अवलंबून राहून योजनेअंतर्गत पात्र राहतील. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. बँक खाते महाराष्ट्रात असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत? लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,00,000पेक्षा जास्त नसल्याबाबत तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला, आधार कार्डची झेरॉक्स, पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुक आणि त्याची झेरॉक्स कॉपी, रेशन कार्ड, लाभार्थ्याचा शिक्षण घेत असल्याचा शाळेचा दाखला म्हणजेच बोनाफाईड, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, पहिल्या अपत्याच्या म्हणजेच पहिल्या मुलीच्या 3ऱ्या हप्त्यासाठी, दुसऱ्या अपत्याच्या म्हणजेच दुसऱ्या मुलीच्या 2ऱ्या हप्त्यासाठी तुम्ही अर्ज करीत असाल तर कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य आहे. अविवाहित लाभार्थीने अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट देणं गरजेचं आहे. लेक लाडकी योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे? हा फॉर्म तुम्हाला जवळच्या अंगणवाडीतच भरायचा आहे. याच्या PDF लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्याची प्रिंट काढून तुम्ही जवळच्या अंगणवाडीत जमा करायची आहे. फॉर्म तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच. स्टेप बाय स्टेप जाऊया. वर तुम्हाला वैयक्तिक माहिती दिसेल. त्यात लाभार्थी तपशील भरायचा आहे. लाभार्थीचं नाव, तुमचा आधार कार्ड नंबर, लाभार्थी मुलीचे आई किंवा वडिलांचे नाव, आई किंवा वडील यांचा आधार कार्ड नंबर, आई किंवा वडिलांचा ॲक्टिव्ह असलेला मोबाईल नंबर जो तुमच्या बँक खात्याशी लिंक्ड असेल, ॲक्टिव्ह ईमेल ID टाकायचा आहे,
तुम्ही सध्या राहत असलेल्या ठिकाणाचा पत्ता टाकायचा आहे. ॲक्टिव्ह मोबाईल नंबर. आता हे ॲक्टिव्ह यासाठी कारण OTP तुमच्या चालू मोबाईल नंबर किंवा चालू ईमेल ID वर जात असतो. पालकांना जिवंत असलेली एकूण किती अपत्ये म्हणजेच मुले आहेत याची संख्या इथे टाकायची आहे. पुढे तुम्ही तुमच्या कितव्या मुलासाठी फॉर्म भरत आहात त्यावर खूण करायची आहे. पहिले अपत्य असेल, दुसरे अपत्य असेल किंवा जुळ्या अपत्यांसाठी. यात तुम्हाला कुटुंब नियोजनाच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स कॉपी जोडणं अनिवार्य आहे. बँक डिटेल्स भरायचे आहेत. अकाउंट नंबर न चुकता भरायचा. IFSC कोड भरायचा आहे. बँकेची ब्रांच टाकायची आहे. नवीन फॉर्म भरत आहात त्यामुळे पहिला हप्ता यावर अर्ज करायचा आहे. इथे पहा हमीपत्र आहे. मी याद्वारे प्रमाणित करतो किंवा करते वरील प्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य, परिपूर्ण आणि अचूक आहे व माहिती खोटी आढळून आल्यास त्यास मी स्वतः सर्वस्वी जबाबदार राहील. याचा अर्थ तुम्ही फॉर्म मध्ये जी माहिती दिली आहे ती खरी आहे आणि जर दिलेली माहिती खोटी असली तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. खाली दिनांक दिलाय. ज्या दिवशी फॉर्म भरलेला आहे त्या दिवशीचा दिनांक टाकायचा आहे. महाराष्ट्रातून कोणत्या ठिकाणावरून अर्ज करताय ते ठिकाण. नंतर लाभार्थी म्हणजेच पालक यांची सही लागेल. सही करता येत नसेल तर हाताच्या डाव्या अंगठ्याचा ठसा लागेल. ज्या कागदपत्रांची नावे घेतली त्यांची एक फोटोकॉपी अर्जाच्या शेवटी लावायची आणि हा फॉर्म तुमच्या जवळच्या अंगणवाडीत सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर कागदपत्रांची नोंदणी आणि पडताळणी केली जाते. पात्र लाभार्थ्यांना याचा DBT म्हणजेच डायरेक्ट बँक ट्रान्सफर तुमच्या बँक खात्यात ते पैसे 2 महिन्याच्या कालावधीत दिले जातात. लक्षात ठेवा, मुलीचा जन्म एप्रिल 2023 यानंतरचाच असावा. त्याआधी जन्मलेल्या मुलींना याचा लाभ घेता येणार नाही. आता ही जेवढी माहिती आपण पाहिली ती आम्ही एकात्मिक बाल विकास सेवा योजना या पोर्टलवरून घेतली आहे. काही नामांकित वृत्तपत्रातून घेतलेली आहे. मुळात आश्चर्य असं आहे की महाराष्ट्र राज्य सरकारची ही योजना असूनही ऑफिशियल लिंक्सवर याची नीटशी माहिती पाहायला मिळत नाहीये. आतापर्यंत किती मुलींना याचा लाभ मिळालाय याची ॲक्युरेट माहिती नाहीये. 2023ला ही स्कीम सुरू झाली होती. आता 2 वर्ष होत आली आहेत तरी नीटचा उलगडा मात्र झालेला नाहीये. ऐकीव माहिती आहे की ही योजना ऑनलाईन स्वरूपात आधी होती पण आता नाहीये. शिवाय तिचा अवधी मात्र 5 वर्ष इतका आहे. आम्हाला जेवढी इन्फॉर्मेशन मिळाली ती आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही हा फॉर्म भरलाय का? हा फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? कॉमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.